बालकलाकार कुमारी तन्वी भदाणेची दादासाहेब फाळके पुरस्काराने मिळाली राष्ट्रीय ओळख। साक्री जिल्ह्यातील अवघ्या 6 वर्षाच्या बालकलाकार कुमारी तन्वी निलेश भदाणे हिने आपल्या निरागस अभिनय, आत्मविश्वास आणि बहुआयामी कलागुणांच्या बळावर मनोरंजन विश्वात अल्पावधीतच भक्कम पाऊल टाकले आहे। लहान वयात मिळालेल्या यशामुळे ती भविष्यातील स्टार बालकलाकार म्हणून उदयास येत आहे। साक्री येथील प्लॅटिनम पब्लिक स्कूलमध्ये सिनियर KG मध्ये शिक्षण घेत असलेली तन्वी अभिनय, नृत्य व रॅम्प वॉक यांच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे। साक्री येथील भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी निलेश भदाणे आणि सौ नेहा भदाणे यांच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कलागुणांना योग्य दिशा मिळत आहे। कुमारी तन्वीने इंडिया किड्स सीझन 9 या रॅम्प वॉक शो मध्ये सहभाग घेतला असून बैद्यनाथ च्यवनप्राश, सर्फ एक्सेल, स्विगी यासारख्या नामांकित ब्रँडच्या TV जाहिरातीमध्ये ती झळकली आहे। तसेच LIC, कोलगेट, KRS शुद्ध देसी तूप यांच्या प्रिंट शूटमध्येही तिचा सहभाग राहिला आहे। Amazon, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठीही तिने काम केले आहे। TV विश्वातही तिची छाप दिसून आली असून गुल्लू जासूस या क्राईम शो मध्ये तसेच रसीली पडोसन या मासिकासाठी तिची निवड झाली आहे। स्टार प्लस वरील दिल को तुमसे प्यार हुआ आणि जी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत। याशिवाय ब्लिंट टुडे 2025 कॅलेंडर शूटमध्येही ती झळकली आहे। भविष्यात तन्वी अशोक मामा या मराठी मालिकेत, डेअरी मिल्क चॉकलेट जाहिरातीत, शॉपसी प्रिंट शूटमध्ये तसेच खाकी लय भारी या मराठी चित्रपटातही झळकणार आहे। लहान वयातच मिळालेल्या या यशामुळे तन्वी भदाणे ही नावारूपास येणारी बालकलाकार ठरत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी साक्रीतील स्थानिकवासी श्रावक संघ अध्यक्ष राजेंद्र टाटिया, उपाध्यक्ष प्रकाश छाजे, अजित टाटिया, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष दिलीप टाटिया, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष विजय टाटिया, उपाध्यक्ष प्रतीक टाटिया, सचिव भूषण कोचर, आकाश टाटिया, भांडणीचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते जोशीला पगारिया यांनी कुमारी तन्वी भदाणेचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तन्वी भदाणेवर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। पुढील आपले मानकरी आहेत तन्वी भदाणे। तन्वी भदाणे आपली बालकलाकार आणि बेस्ट बालकलाकार म्हणून तिला अवॉर्ड मिळत आहे। तन्वी भदाणे वर्षा धानले मॅडमना विनंती आहे की त्यांनी आपल्या छोट्या बालकलाकाराचं कौतुक करावं। कल्पना राहिली असती तर ती बरोबर। तर हिचे आता आगामी अशोक मामा या मराठी मालिकेत ती दिसणार आहे, डेअरी मिल्क चॉकलेट जाहिरातीमध्ये ती असणार आहे, शॉपसी प्रिंट शूटमध्ये तसेच खाकी लय भारी या मराठी चित्रपटातही ती झळकणार आहे। तिने ह्या लहान वयात जी काही कामगिरी केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे। आपण इथं सर्व तिचं कौतुक करण्यासाठी जमलेलो आहोत आणि इथं सर्व हे जे पत्रकार काका आहेत हे तुला उद्या किंवा परवा पेपरमध्ये झळकवतील। धन्यवाद। विशेष म्हणजे मला तिचं कौतुक करावं एकच वाटतं की जी 2-3 वर्षापासून 3 वर्ष झाले तिला साखर द्यायला, पण 3 वर्षापासून जेव्हा आली तेव्हापासून पाहतो की वयाच्या 4थ्या वर्षापासून ती अभिनयामध्ये आहे। छोट्या टीव्हीवर येऊन गेली, छोट्या स्क्रीनवर येऊन गेली, आता मोठ्या स्क्रीनवर यायचं आहे आम्हाला आणि बालकलाकार न होता पुढे आम्हाला अभिनेत्री बनायचं आहे हे तिचं स्वप्न आहे। या स्वप्नाला आम्ही सर्व आमच्या व्यापारी असोसिएशनकडून आपण सर्वांकडून मी शुभेच्छा देतो। तिच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। बोल आणि ऍक्टिंग कर जशी तिकडे गेली होती नाही आले रे विठ्ठलाकडे तुझ्याशी बोलायला म्हणूनच आले।
ऍक्टिंग कर बेटा. गळ्यात तुळशीची माळ. असं वाटतं या वर्षी नाही जमलं रे. ऍक्टिंग कर बेटा. ते पुढच्या वर्षी नक्की येईल रे विठ्ठल. राऊंड मारू. जिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ही गोष्ट निश्चितपणाने साक्री तालुक्यासाठीच नव्हे तर अखंड महाराष्ट्रासाठी, या देशासाठी गौरवाची बाब आहे. आणि याचे एकमेव कारण असं आहे, वयाचे अवघे 6 वर्ष पूर्ण करणारी बालिका ही वयाच्या 6 वर्षापूर्वीच 11 पुरस्कार प्राप्त करते आहे. आणि हे निश्चित अभिमानास्पद आहे. आणि ह्या सगळ्या अभिमानास्पद घडणाऱ्या बाबींसाठीचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थाने तिचे पालक, अर्थात तिच्या आई असतील, तिचे वडील असतील. आई काय करतात, वडील काय करतात या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत. पण आई आणि वडील हे लेकरांसाठी काहीतरी करतात, ही गोष्ट ही प्रचंड अभिमानाची आहे. आणि हे सगळं अभिमानाचं घडत असताना आमची एक लेक जी तुमच्या माझ्यासारख्यांची, या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाची आहे, कोणाची मुलगी असेल, कोणाची नात असेल, कोणाची आजेनात असेल, या सगळ्या पर्यायांच्या पलीकडे जा या तालुक्याचा सन्मान जेव्हा वाढवते आहे, तर ही गोष्ट तुमच्या माझ्यासारख्यासाठी निश्चितपणाने अभिमानाची आणि गौरवाची ठरते आहे. आणि ही गौरवाची ठरत असताना साहेबांनी वास्तविक आर्थिक व्यवहारामध्ये दिवसभर काम करत असताना, आपली स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना, कारण बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे, तर त्याच्याही पलीकडे जा आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची आवड. जमलेले व्यापारी मित्र आणि पत्रकार बांधवांनो, खरोखर तिच्या वयाच्या हिशोबाने तर आपल्याला तर 1-2 सुद्धा येत नव्हतं. 6 वर्षाच्या हिशोबाने आणि ती स्टार कलाकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रात झळकत आहे. खरोखर तिचं कौतुक करणं, आपण तिचं किती पण कौतुक केलं तरी तिला समजणार देखील नाही. एवढी छोटीशी बालिका आहे आणि ती बालिकाच्या साठी मला विजूदादाचा, राजू शेठचा बी फोन आला की असं आपल्याला आमदार महोदय यांचं शिफारस पत्र लागत आहे. मी भदाणे साहेबांना ओळखत देखील नव्हतो, पण ज्यावेळेस अशा कलागुणांचा माझ्या कानावर येतं तर मी ज्या दिवशी मागितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी शेठच्या आता दुकानावर जाऊन ते पत्र मी त्या ठिकाणी सपोर्ट केलं. आणि सर, मी तुम्हाला पण सांगतो, ज्या ज्या वेळेला राजकीय क्षेत्रात मंत्रालयीन असेल किंवा इतर शासकीय कोणत्याही गोष्टीचं काम असेल तर निश्चित पहिला कॉल मला करा आणि ते काम तुमचं 100% मार्गी लागेल. आणि आपल्या तालुक्याचं नाव देखील रोशन होत आहे तन्वीमुळे. तिला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता ना कोणता एक गुण निश्चित असतो. आणि तन्वी सारख्या अशा कित्येक मुली कलाकार होतील, पण आई वडिलांची दानत देखील त्या ठिकाणी लागते. म्हणून ती जी तिच्या पाठीशी तुम्ही आज खंबीरपणे उभे आहे आणि तिची कला ती सादर करण्यात उत्साहित आहे, हे फक्त श्रेय